श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी कविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. हॅलो एव्हरीवन, माझं नाव आहे भारवी प्रवीण खंदारे आणि मी माझ्या मम्मासोबत बनवणार आहे मँगो आईस्क्रीम. तर चला तर मग आपण करूया. मँगो, तू मँगो आईस्क्रीम बनवशील, मी पण तुझी हेल्प करेन. ओके, चल आपण दोघी जणी बनवून मँगो आईस्क्रीम करू. एव्हरीवन, आपल्याकडे आहे इकडे 1, 2, 3 आंबे. तर 3 आंब्यांचा आपण बनवणार आहे आईस्क्रीम. तर चला बनवूया आपण आईस्क्रीम. बघा, माझी नात आलेली आहे माझ्यावर आईस्क्रीम करायला. म्हणजे ती आता सुट्टीसाठी माझ्याकडे आलेलीच आहे. तर तिला मँगो आईस्क्रीम खायची होती, तर म्हणून आम्ही आज ठरवलं मँगो आईस्क्रीम करूया. चला, आता आपण हे 3 आंबे घेतलेले आहेत. आता याचा आपल्याला पल्प काढून घ्यायचं आहे. त्याआधी आपण दुसरं करून घेऊ, दूध घेऊया आधी. चला, आता आपण हे बाजूला ठेवू. आणि आता हे दूध घेतले बघा, हे दूध घेतलेलं आहे, रूम टेम्परेचरचं आहे दूध. तर आपण आता हे दूध घ्यायचे, पण त्याच्या आधी आपण ही जी मलाई आलेली आहे वरती, फ्रेश मलाई म्हणजे ताजी मलाई घ्यायची दुधाची, ही आपण बाजूला काढून घेऊया. तर ही ताजी मलाई बाजूला काढून घेतली. आणि आता आपण 2 कप दूध घ्यायचे आहे बघा, याच्याने मापून 2 कप दूध घेते. एक कप आणि दुसरा कप असं दूध घ्यायचं. साधारण अर्धा लिटर दूध असतं हे, 2 कप म्हणजे. तर आता हे दूध घेतलं बघा, थोडंसंच उरलेलं आहे. आणि हे अजून दुसरं दूध होतं, त्याला पण मलाई होती, म्हणजे ताजी मलाई, ती पण आता बाजूला काढून घेतलेली आहे. बाजूला काढून घेतलेली आहे मलाई. आणि ही आता बाजूला ठेवून देऊ आपण, आपल्याला ही नंतर लागेल. तर आता आपल्याला दुधामध्ये काही इन्ग्रेडियंट्स वापरायचे आहेत बघा. ही माझी नाथ आहे बाजूला. चल भारवी, आता याच्यामध्ये टाक साखर. ही बघा, ही छोटी वाटी साखर घातलेली आहे. आणि आता याच्यामध्ये सर्व मिक्स करून घ्यायचं. दूध म्हणजे रूम टेम्परेचर असताना. हे कॉर्नफ्लॉवर, 1 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे, ते पण दूध थंड असतानाच म्हणजे घातलेलं आहे. आणि आता आपल्याला हे घालायचे मिल्क पावडर. ही बघा, कुठची पण मिल्क पावडर घेतली तरी चालणार आहे. तर बघा, ही घेतलेली आहे डेअरी व्हाईट. तर आता हे 2 पाऊच मी घालत आहे. हे 10-10 रुपयाचे 2 पाऊच आहेत, ते घालत आहे. जास्ती करून बाहेरचं काय लागत नाही या आईस्क्रीमला. तर बघा, तिने घातला 1 पाऊच आणि हा आता दुसरा पाऊच. बघा, कमी साहित्यामध्ये ही मँगो आईस्क्रीम तयार होते. आता ही दुसरा पाऊच. आता तिला खूप मजा आली माझ्याबरोबर करायला आईस्क्रीम, खूप एक्सायटेड आहे ती. आता हे सर्व आता मिक्स करून घ्यायचे. आता हे सर्व मिक्स करून घ्यायचे विस्करनी. हे बघा, भारवी आता विस्करने आता मिक्स करून घेते सर्व. भारवी मिक्स कर नीट व्यवस्थित. हे बघा, आता हे पूर्ण एकजीव असं गुठली नाही राहिली पाहिजे, असं ती करून घेते. मिक्स पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. असं पूर्ण असं मिक्स करायचं, गुठल्या मोडायच्या. आता हे आपल्याला गॅसवर ठेवायचे. स्पॅच्युलाने आता हे केले. आता गॅसवर आपण ठेवूया ना. त्याच्या आधी आपण जरा हे बाजूला ठेवू आणि आपण आंब्याचा पल्प काढून घेऊया. आता हे बाजूला ठेवून देते मी आणि आंब्याचा पल्प काढून घेऊ. मिक्स करून हे जरा बाजूला ठेवून द्यायचं. ठेव हे बाजूला भारवी. हे बघा, आता बाजूला ठेवलेलं आहे. आता हे आंबे घेतलेले आहेत. हा बघा, आंबा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि वरचं हे काढायचं, देठाची बाजू, आणि साल सगळं काढून घ्यायचं आंब्याचं. सर्व आंब्याचं साल काढून घ्यायचं आणि मग त्याचा आपण पल्प काढून घ्यायचा मिक्सरला. मिक्सरला पल्प काढून घ्यायचं, सगळं साल काढून घ्यायचं.
सगळं साल काढून आता मी पल्प काढून घेते बघा. आता हे सगळं साल सोलून झालेलं आहे. आता हे चाकून अशा म्हणजे अशा हे करायचे स्क्वेअरमध्ये आणि तुकडे करून ते काढून घ्यायचे. तुम्हाला कुठच्या पद्धतीने कसे काढायचं असेल तसं काढू शकता तुम्ही. कसं तुम्हाला जमते तसं काढून घ्या. अशा पण पद्धतीने काढणं महत्त्वाचं आहे. पल्प काढणं महत्त्वाचं आहे. तर बघा अशा पद्धतीने काढून घेते. आता मी सर्व आता आंब्याचं असं सर्व काढून घेते गर सगळा. आणि आंबा मी असा सर्व काढून घेतलेला आहे. आता आपण हे फिरून घेऊ. आता हे मिक्सरमध्ये मी फिरून घेते, पूर्ण प्युरी म्हणजे करून घेते त्याची. तर हे बघा आता मी मिक्सरला फिरून घेते. झालेलं आहे. आता आपण बघूया. हे बघा मस्त मँगोचा पल्प निघालेला आहे. हा बघा काढून घेऊ. हे बघा मँगोचा पल्प काढून झालेला आहे. आता आपण हा एका साईडला ठेवूया. आता काढून झालं आहे. आता आपण दूध ठेवूया गॅसवर आणि ते जरा आटवून. मी गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपण गॅस चालू करूया. गॅस म्हणजे मीडियम टू हायवरती ठेवून आपण हे दूध चांगलं फुटून घेऊया. बघा हळूहळू दूध म्हणजे असं जाड होत जाईल, कारण आपण त्यात कॉर्नफ्लॉवर घातलेलं आहे. त्यामुळे स्पॅच्युलाच्या ऐवजी तुम्ही चमचा घेतला तरी सुद्धा चालेल. आपण चमचा घेऊ. दूध बघा खळबळ उकळायला लागलेलं आहे. फक्त लक्ष ठेवायचं. गॅस वाटल्यामध्ये बारीक करायचा, वर आलं का आणि हलवत राहायचं. केशर पाहिजे असेल तर केशर पण टाकू शकता तुम्ही. केशरने पण खूप छान टेस्ट येते. आता हे बघा घट्ट झालेलं आहे आणि थंड झालं का आपण मिक्सरमध्ये पुन्हा त्याला घालून चांगलं म्हणजे चांगलंच हे झालेलं घट्ट. आता आपण गॅस घालूया आणि याला थंड करून घेऊ. थंड करून झालं ना, पूर्ण थंड झालेलं आहे. आता किती घट्ट झालेलं आहे बघा तुम्ही. पूर्ण थंड झालं आपण ते याला मिक्सरमध्ये घालून घेऊया. झालेलं थंड. आता आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया. आता हे जे आपण केलेलं आहे दूध आटवलेलं आहे कंडेन्स मिल्क म्हणजे कंडेन्स मिल्क सगळं करून घेतलेलं आहे. तर याच्याऐवजी कंडेन्स मिल्क पण घालू शकता. हे घालायचं आणि आता आपण जी मलाई काढून ठेवलेली ना ती मलाई पण घालून घेऊ. तर त्याच्यामुळे आपली आईस्क्रीम स्मूथ तयार होईल. हे बघा आता ही जी मलाई ठेवलेली आहे आपण घालून ती पण आपण घालून घेऊया. त्याच्यामुळे आपली आईस्क्रीम स्मूथ तयार होईल. तुम्हाला फ्रेश क्रीम घालायचं असेल तर फ्रेश क्रीम घाला, नाहीतर मलाई घाला. दुधावरची ताजी फ्रेश मलाई घालायची. तर आता आपण हे मिक्सरला फिरून घेऊया. आपण आता मिक्सरला फिरून घेऊया. मिक्सरला फिरवल्यामुळे एकदम स्मूथ होतं. आता आपण बघूया मिक्स झाले का नाही. असं चमच्याने बघायचं मिक्स झाले का. आता आपलं झाले बघा मस्त मिक्सरमध्ये मिक्स झाले. आता आपण बंद करू मिक्सर आणि काढून घेऊया. आता काढून घेते. मस्त झालेलं आहे. ही बघा माझी नाक आलेली आहे भारवी. बघ कसं झाले भारवी. मस्त झालेलं आहे. आता आपण कंटेनरमध्ये काढून घेऊया आईस्क्रीम. पण आता कंटेनरमध्ये भरून घेऊ. मस्तपैकी झालेलं आहे. स्मूथ पण झालेलं आहे. चाकून बघायचं. जर तुम्हाला गोड कमी वाटलं तर तुम्ही पिठी साखर घालून परत मिक्सरला फिरून घ्यायचं. आता आपल्या आवडीप्रमाणे गोड आंब्यांवरती आहे, म्हणजे आंबे किती गोड आहेत वगैरे त्याप्रमाणे ते होतं. आता आपण एक
कंटेनर एखादा डबा घ्यायचा, त्याच्यामध्ये आपण काढून घेऊ. सर्व काढून घेऊ. सर्व स्पॅच्युलाने हे सगळं असं काढून घेऊ. 4-1 तासासाठी ठेवूया आणि मग काढून आपल्याला पुन्हा हे मिक्सरला फिरवून घ्यायचे. तर काढून घेतले. आता आपण फॉईल पेपर किंवा बटर पेपर असं म्हणजे पॅक करायचे आपल्याला. असं पॅक करून आपल्याला त्याच्यावरती झाकण लावून ठेवून घ्यायचे, म्हणजे त्याच्यामध्ये पाण्याचा अंश जाणार नाही. या पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे. डबा नीट असा लावून घ्यायचा. काढून घेतलं. आता आपण हे फ्रीजरमध्ये, आता मी हा डबा आता फ्रीजरमध्ये ठेवते. पूर्ण असं पॅक करायचा, घट्ट लावून घ्यायचा आणि फ्रीजरमध्ये आता हा ठेवून देतो डबा. पूर्ण असा चारी बाजूने घट्ट असा पॅक करून फ्रीजरमध्ये ठेवून द्यायचा. आपली आईस्क्रीम मी आता काढलेली आहे. 3-1 तास झालेले आहे. आता आपण काढून घेऊया. फ्रीजरमध्ये ठेवली होती. ती बघा कशी झालेली आहे. अजून झाली नाही आहे ती, कारण 3च तास झाले आहेत. आता आपल्याला पुन्हा याला मिक्सरमध्ये घालून हे करायचे, सेट करायचे. आता आपण पुन्हा याला मिक्सरमध्ये घालून घेऊया. मिक्सरमध्ये पुन्हा ग्राइंड करू आणि आपल्याला याच्यामध्ये आंब्याचे बारीक छोटे लहान तुकडे घालायचे. आता माझ्या नातीला राहणार नाही म्हणून तिला मी थोडंसं यातलं देणार आहे खायला. आता मी माझ्या नातीला देत आहे, कारण तिची खूप लगबग चाललेली इथे आईस्क्रीम खाण्यासाठी. आता मी एवढी तिला देते आईस्क्रीम खायला. आता खाऊन बघू. खूप मस्त. हां, तिला आवडली बघा. खा जातं जा. ही सर्व याच्यामध्ये घालून ग्राइंड करून घेते. आता मी मिक्सरमध्ये फिरून घेते. बघा ग्राइंड करून झालेलं आहे हे बघा. आता आपल्याला काय करायचे, आपल्याला आंबा कापून घ्यायचा, याच्यात तुकडे घालायचे. बघा आंबा कट करून घेते. ती बसली आता खायला. मी याचं साल काढून घेते. साल काढून घेते. आता आपण ह्याच्यामध्ये काढून घेऊया आणि आंबा सोलून घेतला आहे. आता याचे तुकडे याच्यात घालायचे. बघा कलर पण किती मस्त आलेला. पण याच्यात काहीच कलर किंवा काहीच टाकला नाही. आंब्याचा स्वाद पण खूप छान येतो. हे बघा सर्व असं काढून घेते. बघा आता घातलेलं म्हणजे काढून घेतलेलं आहे. आता आपण याच्यात आंब्याचे तुकडे घालून घेऊ. आता पुन्हा तसंच आंब्याला असे बारीक बारीक तुकडे करून घेऊ. असे बारीक बारीक तुकडे करून असे बारीक तुकडे आपण असे हे पीस टाकायचे. अशा पद्धतीने मस्त आईस्क्रीम खाताना ते तोंडात येतात, ते छान वाटतं. अशा पद्धतीने मस्तपैकी आंब्याचे तुकडे घालून घेतले आणि आता आपण याला मिक्स करून घेऊ. आता चाकूनेच मिक्स करते.
आता हे टाकून झाले. आता वरून आपण हे पिस्ता मस्त पिस्त्याने अशी गार्निश करायचं. आणि आता आपण फ्रीजरमध्ये पुन्हा ठेवून द्यायचं. आता आपण आधी इथे बटर पेपर लावूया आतमध्ये, म्हणजे बर्फ म्हणजे हे नाही होणार, पाणी नाही घुसणार याच्या आतमध्ये. आणि असं पॅक करून वरती आपण झाकण लावूया. आणि आता हे मी फ्रीजरमध्ये ठेवते. एक 7-8 तासासाठी फ्रीजरमध्ये ठेवू, मग आपली आईस्क्रीम तयार. तर बघा आता दुसरा दिवस झालेला आहे, म्हणजे पूर्ण रात्रभर ही आईस्क्रीम फ्रीजरमध्ये होती. चला तर आपण काढूया. आता एवढ्या वेळ वाट बघितले. आता तिला खूप घाई झालेली आईस्क्रीम खाण्याची. एकसारखं लावले, आईस्क्रीम काढ मम्मा आईस्क्रीम काढ. ही बघा फ्रीजरमध्ये होती ही. चला तर आपण आता काढूया. थोडा वेळ जरा असंच ठेवायचं, म्हणजे कसा तो बटर पेपर निघतो. नाही तर लगेच तुम्ही काढायला घेतला तर बटर पेपर चिटकेल. आपण असा हळू करून आता हा बटर पेपर असा हळूच काढून घेतलेला आहे बघा. आईस्क्रीम खूप घट्ट झाले. थोडा वेळ आपण असेच ठेवूया, 5-1 मिनटं, मग ती काढून घेऊ. आता स्पून असेल तर चांगलंच आहे, आईस्क्रीम स्पून, त्याच्याने कशी पटकन निघते आईस्क्रीम. माझ्याकडे स्पून नाही आहे. डिशमध्ये काढून अशा पद्धतीने आता आपण काढून घेऊया. आपण आता काढून मस्त आईस्क्रीम तयार आहे. वरून असं पिस्ता. खाण्यासाठी तयार मँगो आईस्क्रीम. खाण्यासाठी तयार आहे मँगो आईस्क्रीम. तुम्ही नक्की ट्राय करा. माझ्या नातीला देते, मग ती टेस्ट करेल कशी झाली. आता मी माझ्या नातीला देत आहे मस्तपैकी मँगो आईस्क्रीम. मस्तपैकी खाण्यासाठी तयार आहे मँगो आईस्क्रीम. बघा आता तिला मी आईस्क्रीम दिलेली आहे. खा बघू भारू कशी आहे. मस्त मस्त मँगो आईस्क्रीम तयार. जाऊन बस जा खादा. तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर अशाच गोड तिखट नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. याने मी अपलोड केलेल्या रेसिपीज सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळतील. चला तर मग आज इथेच थांबू आणि नवीन रेसिपीज घेऊन पुन्हा भेटू. धन्यवाद.